संगमनेर तालुक्यातील मालदाड गाव एकेकाळी पडीत असलेली गायरान जमीन आज हरित, समृद्ध आणि आत्मनिर्भर शेतीचं उदाहरण बनली आहे। डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडच्या CSR उपक्रमातून नवदृष्टी संस्था आणि सप्रेम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शेततळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी डॉर्फ केटलचे CSR हेड मिस्टर संतोष जगधने, नवदृष्टीचे नागेश टेकाळे, डॉक्टर प्रकाश गायकवाड आणि गावचे सरपंच श्री गोरक्षनाथ नवलेही उपस्थित होते। यावेळी जनजागृतीसाठी विशेष मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये ग्रामस्थांना पाणी संवर्धन, मिश्र शेती आणि शाश्वत विकासाचे महत्त्व समजून सांगण्यात आले। शेततळ्याचं पण काम केलं, कारण ह्या सगळ्या परिसराला, या सगळ्या जेवढे ते पण वृक्ष लागवड केली आहे, सीताफळ असेल, शुगर असेल, नर्सरी असेल आपली आंब्याची, त्या सगळ्यांकरता पाण्याची व्यवस्था पाहिजे। तर डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून आपण एक जलतलावचं आपण तयार केला आहे। माणसाने देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, त्या उक्तीप्रमाणे सर आपणही आमचं खूप सारं प्रेम केलं आणि अजूनही करायला अशा अपेक्षा आहे आमच्या तुमच्याकडून। तुम्ही खऱ्या अर्थाने खूप बरं वाटतं जेव्हा जेव्हा मालदाडचा विषय येतो त्यावेळेस आम्हाला की आता नवीन काय आहे या मालदाडमध्ये, नवीन काय केलं त्यांनी। म्हणजे आता आंबा लावला, मग त्यांनी डॉर्फ केटल जंगल कपमध्येही भाग घेतला, डॉर्फ केटल मँगो कपमध्येही भाग घेतला। त्यानंतर ते म्हटले की आम्ही शेवगाही लावला, ते म्हटले की आम्ही सोयाबीनही लावले। असे विविध प्रकल्प ते करत गेले आणि पुन्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो त्या पाण्याचा प्रश्न ह्या आपल्या संगमनेर, अकोले आणि अहिल्यानगरमधला हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे या भागामध्ये पाण्याचा खूप तुटवडा असतो आणि ह्या तुटवड्याची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव जेव्हा त्यांचा आपल्याकडे आला, चर्चा झाली, संतोष सरांकडे आपण ते पुटअप केलं आणि डॉर्फ केटलने कोणतीही गोष्ट ते मंजूर करण्याच्या अगोदर त्यांचं एकच म्हणणं असतं की गावाचा वाटा किती आहे, किती वाटा त्यांचा आहे, किती हिस्सा ते देणार आहेत आणि त्या हिस्स्यामधलं काम ते किती करणार आहेत। आणि हे काम करण्यासाठी तुम्ही सरपंच साहेब तुम्ही शब्द दिला की 50% काम आम्ही करू, 50% काम तुम्ही करा आणि त्याला लगेच संतोष सरांनी मान्य केलं। स्वर्गात म्हणजे काय असतं, सिंहासन, त्याच्यावर इंद्र बसलाय, रंभा, उर्वशी, अप्सरा नाचतायत, असा तो स्वर्ग। माझा अशा स्वर्ग, मी मैदानाचा माणूस आहे, मी कृषी क्षेत्रात काम करणारा माणूस आहे, त्यामुळे माझा असा स्वर्गावर विश्वास नाहीये की असं काही स्वर्ग आहे, असं काही नरक आहे, असं काही याच्यावर माझा विश्वास नाही। स्वर्ग म्हणजे आपण तो निर्माण करायचा, स्वर्ग आपल्या हातात असतो की आपण कसा निर्माण करायचा। जिथं जल असतं, जिथं पाणी असतं, जिथं वृक्ष असतात, जिथं भाजीपाला असतो, जिथं प्रेमळ लोक असतात आपल्यासारखे, माझ्या ह्या लाडक्या बहिणी असतात, ते माझ्यासाठी स्वर्ग आहे। किती शेतकऱ्यांच्या मुलांच्या समस्या वाढत आहेत, किती महिलांच्या समस्या वाढतात, ह्याच्यावर काही विशेष चर्चा होत नाही। फक्त शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे आणि तो पोशिंदा आहे आणि तो कितीही संकट आले तरी तो उभं राहिलो। तर असं बऱ्याच वेळा हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जातं, तर त्यामुळे आपण आता ती सवय किंवा ते ऐकण्याची सवय सोडून दिली पाहिजे। पडीत गायरान जमिनीत आता हिरवीगार आंब्यांची बाग फुलली आहे। पाहुणे घराशे आज आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशे आज आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी, दरदरीत पाण्या माझ्या रांदिया लकन्या, दरदरीत पाण्या माझ्या रांदिया लकन्या, पाहुणे घराशी।